संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेम, गाये नाचे उडी आपुल्या छंदी, मनाच्या आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परती, गाये नाचे उडी आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदिशी संभावे, गायनाचे उडे आपुल्या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने विठ्ठला। वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा काही नेने, गायनाची उडी आपुल्या छंदे, मनाच्या आनंदी आवडीने, पांडुरंगा करू प्रथम संताची आयोंत प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीव यत्किल शक्तिधर स्वधाम्ना अन्योच हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। महाराजानेश्वर माऊली वानरनाटोपे निज शक्ती, कपटे मारावा मारुती, कपट न चले पुच्छा प्रति, कपट घाते कपि पुच्छ, दंडवत गुरु गोविंदा विजन सोय, पहरे प्रणाम तीन नमो तो आगे होय, थारे विटपर निकट कटी पर कर पीतांबर गावे, शंख चक्र जो हात विराजे, गोवर्धन गिरिधारी, सेवे लागे सेवक झालो तुमच्या गुरु निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आम्ही, शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मदता वाव्या, सुभटा मस्तक हे पाया, Yeah.
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गाये नाचे उडी आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे तिरुपरा करिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य शुरू म्हणे दिवो निवासी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातील सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या माहितीतला अभंग सेवेसाठी घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून अनुभवयुक्त अनुवाद करतात विठाला. चालू असणारा हा उत्सव गेले 40 वर्ष 43 वर्षापासून चालू असणारा आपला बहुला या गावातील हा परंपरेचा हा उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व बहुला मंडळी तथा पंचक्रोशीतील सर्व मंडळी या ठिकाणी हा उत्सव हा साजरा करत आहेत। या उत्सवासाठी भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने तथा ज्ञानोबराय तुकोबाराय श्री संत कबीर महाराज यांच्या आशीर्वादाने चालू असणारा हा उत्सव त्याचबरोबर या ठिकाणी हा उत्सव 40 वर्ष झालं। हा उत्सवामध्ये या परिसरातील सर्व महान मोठ्या साधूंचे पाय या आपल्या गावाला लागलेले श्री गुरु वैकुंठवासी माझे श्री गुरु आजोबा सदाशिव बळीरामभाऊ महाराज कबीर तथा आपल्या सर्वांच्या परिचित असणारे वैकुंठवासी आपलं श्रद्धास्थान असणारे ज्ञानेश्वर माऊली पिंपरीकर तथा रामकृष्ण महाराज वरपगावकर या सगळ्या मंडळींच्या प्रेरणेने चालू असणारा हा उत्सव याही वर्षी हा उत्सव खूप सुंदर या पद्धतीने या ठिकाणी साजरा होतोय। या वर्षी विशेष म्हणजे आपल्या बहुला गावामध्ये चांगला बदल नवीन केला। त्या बदलाबद्दल मी संपूर्ण ग्रामस्थांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो, कारण 9 ते 11 कीर्तन असले की कोणच येत नव्हतं। जेवण एकदा झाले की कोण ऐकायला मोकळा। बऱ्याच वेळा महाराज तुम्ही आता गावातला महाराज तुम्ही झाल्यामुळं तुम्हाला आता थोडं गावाला तुम्ही वळण लावताल आणि लावावं ही माझी अपेक्षा आहे। मी बऱ्याच वेळा कीर्तन करताना 1 आणि 2 टाळकऱ्यावर मी कीर्तन केलं, म्हणून मी एवढं खात्रीनं बोलू शकतो। पण एक आहे, माझ्या वडिलाची मिरासिका देवा आणि तुझी चरण सेवा साधा वया म्हणा किंवा पांडुरंग म्हणा, त्याचा जो पाठ असेल ते आम्हाला काही अडचण नाही, ऐका। पण आज हे वैभव संपूर्ण ग्रामस्थांनी मनामध्ये ठरवलं की आपण श्री गुरु माझे वडील विष्णू महाराज कबीर बाबांच्या आज्ञेवरून पाठीमागच्या वर्षी त्याच्यापूर्वी 2 वर्षापूर्वी बाबांनी संपूर्ण गावकऱ्यांना विनंती केली की बाबा 7 ते 9 कीर्तन झाले की मग प्रसाद ठेवा, मग पंक्ती होऊ द्या। काय कारण आहे, त्याच्या पाठीमागच्या भूमिका काय आहेत आम्हाला ह्या कळायला पाहिजे, ऐका। कीर्तनाचं माध्यम चालू असताना, कीर्तन हे साधन चालू असताना तो स्वयंपाक चालू असावा तयार करायला का, तर हे कीर्तन ऐकत स्वयंपाक करणाऱ्याने तो स्वयंपाक करावा, म्हणजे तो प्रसाद बनावा, म्हणजे तो प्रसाद जो आम्हाला मिळावा तो सत्वगुणामध्ये जावा, आणि सत्वगुणामध्ये ते अन्न जाण्यासाठी परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय दुसरा पर्याय नाही विठाला। ऐका, सत्वगुण या शब्दाचं चिंतन करत असताना अंतःकरणामध्ये आमच्या चांगले विचार येणं गरजेचं आहे। सत्वगुणाचं काम काय आहे, चांगले विचार अंतःकरणामध्ये आमचे निर्माण होणं म्हणजे सत्वगुण आहे, ऐका। आणि मग ते जर निर्माण करून घ्यायचं असेल तर या ठिकाणी होणारं जे काही साधन आहे त्या साधनेचं सगळं त्याच्यावरती पडणारी कृपा दृष्टी म्हणा, त्या अन्नावरती होणारे ते संस्कार म्हणा या साधनेचे, त्याच्यातून आपल्या गावातील किंवा पंचक्रोशीतील त्या प्रसाद खाणाऱ्या मंडळींचं काय होईल, मन परिवर्तन होईल, या दृष्टिकोनातून खरा हा प्रयत्न आहे। वास्तविक पाहता मी बऱ्याच वेळा बघितलं पंक्तीला लोक भरपूर असायची, तर मी काही डोकर यायचो बऱ्याच वेळा गावामध्ये आल्यानंतर इथं पंक्ती बसलेल्या असायच्या, कोणाच्या घरी जेवण असतं की पंक्तीला लोक भरपूर, कीर्तनाला लेडीज मोजकी, आणि त्यात आमचं तर अवघड लागलं महिन्याला वारीला आमच्या तोंडासमोरची पण ते आता बळ महाराजाने मला बळ पाहून थांबायला
ही सगळ्या हे म्हणून शूटिंग करू नका म्हणलं होतं तुम्हाला. हे असं मोकळं बोलावं लागतं इकडे आले. आपला हक्काचा आहे घरा. आणि गंमत अशी आहे, घरातला माणूस बोलू शकतो, बाहेरचा माणूस बोलू शकतो. ज्याचा अधिकार आहे त्याला बोल. बाहेरच्या माणसाला काय घेणं देणं, तुमचं पाकिट घेतलं विषय संपला, काय काय तुमचं घेणं काय, किती टाळकरी करायचे काय. आता इथं गावात काय टाळकरी नाहीत का, मला तुला माहिती आहेत का, टाळकरी खाली बसते का. आता गणेश महाराज एवढे विद्यार्थी घेऊन आलेत म्हणल्यावर काय काम आहे आपलं, कसं पडलं. आता ही जर मठात असतं का नाही मग सांगितलं असते ह्या. माझा मुद्दा याच्यातला हेतू काय आहे, आपल्याकडे काही नाही असं नाही, सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. परंपरेमध्ये या परिसरामध्ये वैभव चालत असताना श्रीगुरु आबा असतील किंवा पिंपरीच्या माऊलींचे कुठेतरी तुरळक आजही व्हिडिओ पाहायला मिळतात. त्या काळामध्ये या परिसरामध्ये किती टाळकरी होते जाऊ द्या, त्याच्याही पेक्षा पुढे चला. या परिसरावरती बरीचशी कृपा भजनाची जी आहे ती भजनाची कृपा वैकुंठवासी प्रातस्मरणीय बंकर स्वामी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये किती टाळकरी होते. तर कसं भजन होतं, काय होतं, या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करणं गरजेचं आहे. आता काय झालंय, आम्ही महाराजच नीट नाही तर त्यांना बोलण्यात काय अशी गंमत. आम्हीच कसंही म्हणायला लागलो, काही म्हणायला लागलो, बाकी लोकांचं काय ते म्हणतात नाही महाराज म्हणजे तेच बरोबर. अडचणी आहेत. महाराज म्हणते आता ठीक आहे बघा म्हणल्यावर दोन तरी उभं राहिले का आता तुम्हाला खरं सांगू का, हे सगळ्यांनी पुणे सुद्धा मला फोन केला नाही येणार आहे. ह्याला माहितीये, ह्याला फोन केला की आपल्या अंगावर काहीतरी. हे सगळे कॉन्टॅक्ट आमच्या बाबांची करत होते. तर मवळ व्यक्तिमत्व बाबांचं. मग डाळ तिथं शिजती, तिथं शिजत नाही. माझा बोलण्याचा हेतू काय लक्षात घ्या, परमार्थ करण्यासाठी आम्हाला वारकरी शिक्षण संस्था जरी आली असली तरी गावातल्या सप्ताहामध्ये साधना आपल्याला भेटली पाहिजे, त्यांच्यासाठी नाही. ती येणं हे आपल्या गावातल्या दुधामधली साखर आहे. संस्था येणं हे काही आपल्या गावातल्या दुधामधली ही साखर आहे. पण ते दूध तरी आपण असणं गरजेचं आहे ना, साखर मिसळायला दूधही असणं गरजेचं आहे. ऐका, आणि मग या सगळ्या उद्देशाने हा उत्सव या ठिकाणी होतोय. म्हणजे प्रत्येक गावातल्या मंडळीला याची सेवा पाहिजे, नामचिंतन घडलं पाहिजे. प्रत्येक मला सांगा सप्ताहामधलं जे काही करायचं, सप्ताह करायचं, याच्या पाठीमागच्या भूमिका काय आहेत हे आमच्या अंतःकरणात ठसल्या पाहिजे तर सप्ताह करण्यात मजा. उगा शेजारच्या गावात करते कोण आपण करण्यात त्याच्यात मजा. जास्त दिवस नाही, महाराज गेले 4-5 दिवसाखाली पिंपळगावला माझा काला झाला. कोठोळे पिंपळगावला काल्याला जो समाज होता त्यातला 25% सुद्धा आता समाज येत नाही. मग आपल्या गावात समाज नाही का, माणसं नाहीत का, आहे. मग काय येत नाही का, या लोकांची वृत्ती आणखीन आपल्याकडे तेवढी वळेना. का वळेना याचं चिंतन आम्हाला करता आलं. काय अडचण आहे आमच्याकडे, त्याचं कारण जर काय असेल तर शास्त्र असं सांगतं त्यांचं आणखीनही सत्व गुणामध्ये गेलेलं, त्यांना आणखीनही प्रपंच करावा असं वाटत नाही. बाहेर ना पाठिंबा असेल त्यांचा, असं काय अडचण आहे. इकडे व्यवस्था भरपूर आहे आपल्याकडे, इकडे पडे लांबपर्यंत चटया टाकले पण यावं. ऐका, लांब बसून ऐका पण या. आमचा हेतू काय आहे ऐका, हेतू सप्ताह करण्याच्या पाठीमागचा हेतू इथं कोणाला आहे, कोणी करावा. तुकोबारीने त्याला बंधनं घातले. या रे लहान थोर
भलती नारी मला सोर लावा याती भलते त्याला पानशाही आहे. ते पानशाही असल्यामुळे ते वरच चढायला लागलं असं व्हायला पानशाही. ऐका सगळ्यांनी या बरं काय या सगळ्याला काय इथं अधिकार तुकोबारांनी दिला तर मोजक्याच लोकांना दिला. बऱ्याच लोकांची शंका आहेत मला मोजक्याच लोकांना सगळ्या गावाला दिला ना. यारे यारे लहान थोर याती भलते नारी प्रत्येकाने काय या हा सप्ताह करायसाठी काय या याचं कारण एकच आहे. कलियुगामध्ये पुण्याच्या प्राप्तीचं सोपं साधन जर कोणतं असेल तर सप्ताह यज्ञेन खलु पुनंदिते. ऐका श्रीमद भागवत असं सांगतं पुण्याच्या प्राप्तीचं सोपं साधन म्हणजे सप्ताह रूपी यज्ञ कलियुगात. दुसरं साधन नाही. ते म्हणजे महाराज कलियुग शब्द तुम्ही वापरला म्हणजे बरं हा. आणि सोपं साधन म्हणजे काय सप्ताह रूपी यज्ञ मान काय अडचण नाही. अरे पण सप्ताह रूपी यज्ञच का महाराज तुम्ही आम्हाला सांगायला लागले सप्ताहच करायला का सोपं साधन आहे ना का सोपेवर आम्हा सांगितले अवघड वर्म कोणते वेगवेगळी वर्म आहेत महाराज. चला ऐका आपण चिंतन करत होतो सप्ताह करायचा का याच्या संबंधाने चिंतन करत असताना मी त्याही दिवशी पिंपळगाव मध्ये हेच बोललोय आताही तेच बोलतोय. लक्षात घ्या बारकाईनं की हा सप्ताह करायचा का तर याच्या पाठीमागची भूमिका एकच हे सोपं साधन आहे. बरं ठीक आहे काय करायचं पुण्याच्या प्राप्तीचं साधन सप्ताह रूपी येते. आता गंमत अशी बरेच लोक म्हणतात महाराज जाऊ द्या हे सप्ताह करायचं म्हणलं की खेळ येत नाही. सगळ्याला एके ठिकाणी जमवायचं म्हणजे अवघड आहे. समाजात बी मतभेद भरपूर असतात विचार जुळत नाहीत एकमेकाचे स्वभाव सगळं अवघडच आहे महाराज हे सोपं नाही. हे सगळं जुळायला बराच वेळ लागतो पण तरी केला पण जाऊ द्या नको आम्हाला या भांड्यात पडायचं नाही. आम्हाला सोपं साधन तुम्ही सप्ताह रूपी यज्ञ सांगितलं आम्हाला जरा वेगळं बोलायचं म्हणजे काय वेगळं बोलायचं म्हणजे काही नाही. तुम्ही जसं कलियुग हा शब्द वापरला तसं मला असं म्हणायचंय म्हटले की आम्हाला पाठीमागच्या युगातलं साधन आता कलियुगात करायचं. ते म्हणजे कोणतं म्हणजे सत्ययुग द्वापार युग त्रेतायुग या काळामध्ये जे काही पुण्याच्या प्राप्तीची साधनं होती त्यातलं एखादं साधन आम्ही करावं म्हणतोय आता कलियुगात. म्हणजे कोणतं सत्ययुगामध्ये पुण्याच्या प्राप्तीसाठी महाराज यज्ञ याजातिक नावाचं कर्म करतोय. ऐक आता यज्ञाच्या माध्यमातून पुण्याची प्राप्ती सत्ययुगामध्ये होत होती. आता तेच साधन आता कलियुगात करायचं म्हणलं तर सोपं का अवघड अवघड काय अवघड आहे. जिथं बांधकाम चालू आहे तिथं जावा 10-12 बेटा गोळा करून आणा लागतंय. बस केला नाही का तुम्ही यज्ञ केलं नाही का केलं अहो केलं ना. आता किती घरं चांगली झाली महाराज. आता प्रत्येकाच्या आज ज्यावेळेस मी पाहत होतो त्यावेळेस कशी घरं होती लहान मी एवढं असताना बहुल्याला येत असताना. आता आबांनी तर किती पाहिलं मला माहित नाही तर माझ्या समोर आज जी पाहतो मी रस्त्याने आता येताना पाहिले बंगले किती लोकांची झाले घरं किती चांगलं झाले. म्हणजे परिस्थिती किती चांगल्या पद्धतीने आता सुधारल्यात लोकांच्या. मग घर बांधलंय मग घर बांधल्याबरोबर आपल्याला बळजीबो काय सांगतात वास्तुक शांती करायची म्हणजे की काय करावं लागतो यज्ञ. मग केला का नाही तुम्ही म्हणजे केला मग यज्ञ केल्यावर पुण्य मिळालं का नाही पाहिलं का म्हणजे असं काय विचारायला लागलात मला. तसं नाही हो मी काय विचारायला लागलो तुम्ही यज्ञ केला त्याची मी तुम्हाला जाणीव करून देऊन पुढे चाललो बरोबर आहे ना. मग केला पुण्य मिळालं का नाही. आता ऐका
जर यज्ञाच्या माध्यमातून पुण्याची प्राप्ती हवी असेल तर ऐका, धर्मशास्त्र काय सांगतंय, ज्या भूमीमध्ये तुम्हाला यज्ञ करायचा ना ती भूमी कशी पाहिजे, ती म्हटली पवित्र पाहिजे. म्हणजे पवित्र काय अडचण, पवित्र करायला लागतच काय, गावरान गायचं शेण आणि गोविंद टाकले त्या जागेवरती जागा काय झाली, पवित्र. ठीक आहे, एवढ्यावर भागलं का, ते म्हटले नाही. आता ऐका, ती नुसती जागा पवित्र असून चालत नाही, ती भूमी नांगरलेली पाहिजे. तर नांगरलेली म्हणजे काय, म्हणजे नांगरू ना, काही अडचण नाही, सांगा ना. अरे पण नीट ऐका, धर्मशास्त्राचं चिंतन असं आहे, ज्या भूमीमध्ये यज्ञ करायचा, यज्ञ फलद्रूप करून घ्यायचा असेल तर ती भूमी, त्याला नियम असा सांगितला की सोन्याच्या नांगराने नांगरावी लागते. कोणत्या नांगराने, सोन्या नावाच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर कडून. लोकांना नियम घातले की पोळवाट भरपूर काढतात, अवघड आहे महाराज. लोकांचे नियम घातले की पोळवाटा काढतात महाराज, चालत नाही. सोनं हे धातू का सांगितलं, सर्व धातूमध्ये पवित्र धातू असताना सुवर्ण नावाचा धातू आहे. बरं, ठीक आहे, त्याच्यापासून तयार झालेला नांगर, काय हरकत नाही म्हणते, कारण कलियुग आहे, पैसाही भरपूर आहे. सोन्याचा नांगर केला, सोन्याचा नांगर झाला. आता ऐका, ते यज्ञकुंड तयार करावं लागतं, त्यालाही काही गणित आहे. उगाच कसं तरी केलं, उगाच 21 मिनिटाचं आणि 51 मिनिटाचं असं चालत नाही. मग त्याला योनी ठरल्यात, योनी. धर्मशास्त्राने चिंतन असं केलंय, जो कोणी यज्ञाला बसणारा यजमान आहे त्या यजमानाच्या जन्मकुंडलीवरती, यजमानाच्या उंचीवरती ते यज्ञकुंड तयार करावं लागतं. त्याची योनी असते. आता प्रत्येकाच्या जन्मकुंडलीमध्ये वेगवेगळ्या योनी दिल्या. बऱ्याचशा लोकांची गो नावाची योनी असते, म्हणजे आपल्या गायीच्या संबंधाने ती योनी आलेली आहे, शास्त्रामध्ये सांगितले. मग ते काही ठिकाणी बघा, ते यज्ञ करत असताना असं बदामाचा आकाराचं तोंड केलेलं असतं यज्ञकुंड, त्याला त्याच्यातून ओळखून घ्यायचं की ह्याची योनी कोणती आहे, गो नावाची योनी. ऐका, त्या पद्धतीमध्ये ते यज्ञकुंड तयार करावं लागतं. आत भूमध्यामध्ये किती खड्डा घ्यायचा त्यालाही शास्त्र ठरलेलं आहे. त्याच्या उंचीवरती जन्मपत्रिकेच्या त्या आधाराने ते करावं लागतं. आणि मग त्याच्यामध्ये ते यज्ञकुंड तयार झाल्यानंतर ऐका, त्याच्यामध्ये आपल्याला आहुती देण्यासाठी 5 पालवी लागतात, 5 झाडाची लाकडं लागतात. कोणती, वड, आंबा, पिंपळ, त्याला सविधा म्हणतात, कुंभ, हे सगळे सविधा. ते म्हणजे माणूस भरपूर आहे, तेही गोळा केलं. बरं, आता ऐका, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, काय मुद्दा आहे ते म्हटले, अरे नुसते ते समिधा आणून चालणार नाही. मग ते समिधा अग्निकुंड प्रज्वलित करण्यासाठी त्याला शास्त्र असं सांगतं की काळीपिटीचा अग्नी चालत. मग त्याला काय लागतो, अग्निहोत्री ब्राह्मण लागतो. अग्निहोत्री म्हणजे मंत्राच्या बळावरती अग्नी प्रज्वलित करणार, त्याला काय म्हणतात, अग्निहोत्री ब्राह्मण. ठीक आहे, तेही आजच्या काळामध्ये आहे. अग्निहोत्री ब्राह्मण बडजीबो आणले. चला, अग्नीच्या बळावरती आम्ही त्या मंत्राच्या बळावरती अग्नी प्रज्वलित केला. पुढे बोला. आता म्हणजे सगळ्यात महत्वाचं, त्या यज्ञकुंडामध्ये आम्हाला काय द्यावं लागतो, त्याला आम्हाला म्हटले की एक आणखीन पदार्थ त्याच्यामध्ये आहुती द्यावी लागते. कोणती आहुती आहे पदार्थाची, ते पदार्थ म्हणजे कोणता आहे, तर तो पदार्थ सांगत असताना ऐका, शास्त्राने असं सांगितलं, त्याच्यामध्ये लागतो तूप. पण कोणाचं, गावरान गायचं, नुसत्या गायचं नाही, गावरान गायचं तूप लागतं. बरं, ठीक आहे, किती लागतं गावरान गायचं तूप, किती लागतं, वाटीभर, बादलीभर, किती लागतं, किती. धर्मशास्त्र असं बोलतंय, ते यज्ञकुंड जर तुम्हाला यज्ञाच्या माध्यमातून पुण्याची प्राप्ती हवी असेल तर त्या यज्ञकुंडामध्ये त्या गावरान गायच्या तुपाची धार म्हणजे किती सोडावी लागते, हातीच्या सोंड एवढी धार सतत सोडावी लागते. ऐका, ताकद यज्ञ करायची काही नाही, फक्त 4,500 ते 5,000 रुपये किलो ओरिजिनल गावरान गायचं तूप. भेसळ नाही, ओरिजिनल गावरान गायचं तूप किती, 4,500 ते 5,000 रुपये किलो गावरान गायचं तूप आहे. मग आता हातीच्या सोंड एवढी धार त्याच्यात सोडावी लागते. आपल्याला तूप किती लागेल हिशोब करावं, करायचं काय यज्ञ, करायचं काय यज्ञ. म्हणून तर ज्ञानोबांनी 700 वर्षापूर्वी सांगितलं काय, योग याग विधी
उपाधी दंभ धर्म. ज्ञानोबाने सांगितलं ही उपाधी आहे. काय उपाधी आहे? योग याग विधी येणे नोहे तुमच्या पदरामध्ये काही सुद्धा पडणार नाही किंवा याची उपाधी आहे. हो तुम्ही याच्या नादी लागू नका. ज्ञानोबाने सांगितलं मला ऐका. ज्ञानोबा बोलता तुम्ही याच्या नादी लागू नका. मग काय करा? सोपं साधन करा. कोणतं? हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना पुरंदरी. ऐका ते सोपं साधन करा. बरं ज्ञानोबा बोलतात असं नाही हो. ज्ञानोबरापासून निळोबरापर्यंत सगळ्या संतांची प्रमाण पहा. आपल्याकडं संत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये म्हणून तर काही नियम आहे. काही नियम आहेत. ज्ञानोबरापासून निळोबरापर्यंतच्या संतांचीच प्रमाण टाळावर आणि ह्या जागेवर म्हणायची. आता लोक काही म्हणायला लागले त्याला काय एक अंशातलं एवढं म्हणून मी करू नको म्हणा कुठं तर टाकायचा काहीतरी. बरं मी भेट नाही त्याला. मी काय जातीवान आहे. मी काय असं गेला नाही. माझ्या 17 पिढ्या गेल्या आता नाही. मी भेट नाही त्याला. अशा लोकांच्या मागे आता आम्हीच लागलो. सध्या आम्हीच लागलो ह्या लोकांच्या मागे. आम्ही लागलोय म्हणजे सगळ्या आमच्या फळ परंपरेतली जुनी मंडळी ज्ञानेश्वर महाराजांचं संस्थान, तुकोबारायांचं संस्थान, निळोबारायांचं संस्थान, निवृत्तीनाथांचं संस्थान, आम्ही सगळे कबीर महाराजांचं आमचं संस्थान, आम्ही सगळे एक होऊन या वारकरी संप्रदायामध्ये जी काही घाण चालू झाली आहे ती घाण कशी उचलून कचरा बाहेर काढायचा याच्या प्रयत्नात सध्या आम्ही सध्या चालू आहे आमचा प्रयत्न. आता माझ्या या पिढीला जर कोणी पाहिला असेल तर ते परवा एका महाराजांनी कसं कीर्तनात नाचला, विना कसा खाली ठेवला, काय काय केलं त्याचा व्हिडिओ आम्ही व्हायरल केला होता. फक्त 7 संस्थानांच्या मेन लोकांनी आम्ही केला होता. 15व्या मिनिटाला त्या महाराजांनी माफी मागितली. 15व्या मिनिटाला. म्हणजे आता हे साधन आपल्याकडे आहे पण त्याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे हे कळालं. दुसऱ्या दिवशी महाराजांनी तिसऱ्या एका माझे मित्र आहे त्या महाराजांनी ते पाहिलं. पाहिल्यानंतर त्यानं इतका नाचत होता कीर्तनात त्यांनी एवढी सुद्धा कंबर हलवली नाही. रात्री 2 वाजता मला फोन करून सांगितलं महाराज काय कालचा व्हिडिओ बघितल्यापासून आता काही सुद्धा हालत नाही गपचूप कीर्तन. हा फरक झाला पाहिजे. का? संप्रदाय. अरे आमच्या पूर्वजांनी इथं खस्ता काय खाल्यात आम्हाला माहितीये. तुम्ही आता आलात बाजारात. माझ्या पूर्वजांनी आजची नाही किती पिढ्याची या गावाला आमच्या परंपरेला गुरु परंपरेला म्हणून जी दिनारी शेती किती परंपरेची या गावच्या लोकांनाही माहित नाही. की संत कबीर महाराजांच्या परंपरेकडे ही दिलेला जो इनाम आहे हा किती जुना आहे हे कुणालाही माहित नाही. या परिसरामध्ये या मोठमोठ्या महात्म्यांनी सेवा केल्या. व्यंकट स्वामी महाराजांनी ज्या सेवा केल्या त्या काही अशा केल्या का? या लोकांनी ज्या सेवा केल्या हे काय असा परमार्थ शिकवला नाही ना. तो परमार्थ शिकवत असताना आमच्याकडे तो सोपवत असताना या महात्म्याने किती विचारांनी सोपवले हे चिंतन आम्हाला करता आलं पाहिजे. गंमत काय आहे आम्हाला ह्यांच्याकडे बघायचंच नाही. आमचं आहे तेच मांडायचं. आणि त्याच्यात अडचणी काय झाल्यात महाराज हे ऐकणाऱ्याचे लय दोष आहे. हे जे ऐकणार आहेत ना ऐकणारे ह्यांच्या कानाला ती गोड लागते म्हणून ती येते. त्यांचं काय झालंच आहे हो. आपल्याला सुद्धा कळायला पाहिजे आपण काय ऐकावं कुणाचं ऐकावं. कुणाचं बी काय बी ऐकत बसल्यानंतर मग ते बी डाळ शिस्तीच आहे. 2000 रुपयाला कोणी विचारत नव्हता 80,000 रुपये लाख रुपये चालू झाला. बघ तुमचे परिणाम तुमचे लक्षात घ्या. का? अरे ज्ञानोबाला तुकोबाराने हा परमार्थ तुमच्याकडे देत असताना किती विचारांनी दिला याची जाणीव ठेवा. तुमच्या हातामध्ये सत्ता आल्या म्हणजे तुम्ही काय करता याचे अर्थ नाही. परमानाला देत असताना ज्ञानोबरापासून निळोबरापर्यंत असणारे तेवढीच प्रमाण आपल्याकडे संत वचना तेवढीच म्हणावी त्याच्यापेक्षा दुसरी म्हणून ऐका. नामदेवराने ज्ञानोबराने आम्हाला सोपं साधन सांगितलं हरिमुखी म्हणा याच्या नादी लागू नका. तीच री महाराज माझ्या भक्त शिरोमणी नामदेव महाराजांनी बोलली त्याच्या जरा पुढे वरचढच वडली. हे सांगत असताना या परमात्म्याचं नामचिंतन का करा त्याचं कारण सांगितलं. अमृता होणे गोड नाम तुझे देवा तुझी चरण सेवा. अमृता होणे गोड नाम तुझे देवा. देवाचं नाव कसं आहे अमृतापेक्षाही गोड. म्हणजे हे नामचिंतनच भजनच हे साधन भक्ती हे साधन काय झालं नामदेवांनी सांगितलं. तीच रीत मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या संत कबीर महाराजांनी सुद्धा तीच रीत बोलली. कबीर महाराज सुद्धा तेच सांगतात काय बजवले भैया राम गोविंद हरी
कबीर महाराज सुद्धा सांगतात ते भजो रे भैया राम गोविंद हरी. ती एवढी शरीफ ओढली महाराज. मॉनिटरला आवाज नाही, रिटर्न नाही बरोबर, इथं द्या. भजो रे भैया राम गोविंद हरी. ऐका ती शरीफ महाराज, ऐका कबीर महाराजांची शरीफ म्हणजे त्यांच्याच पद्धतीने त्यांच्याच कबीर महाराजांच्या पावलावरती पाऊल पुढे तुकोबाराने तेच साधन सांगितलं सोपं. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन तुकोबाराने सांगितले. नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापी जन्मांतरीचे न लगती साया असं जावे वनांतरात. सुखे येतो घरा. ते सगळ्या संतांनी एकच साधन सांगितलं. निळोबारा सुद्धा ते सांगतात. नामवाचे श्रवणी नामवाचे श्रवणी का
चित्ती समान काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणी विठ्ठल. ऐका, तीच रीत निळोबारापर्यंत आपल्याकडे आलेली आहे आणि त्याचं कारण म्हणूनच आपल्या हा सप्ताहाच्या पत्रिकेवरती काय केलेलं आहे महाराज, मोठं हेडिंग टाकलंय. काय? अखंड हरिनाम. बरोबर आहे. आता अखंड शब्दाचा अर्थ काय? खंड न पण कोणी गावकऱ्याने का संस्थेवाल्याने? कोणी? नक्की का? हा नक्की. मग गावकरी कुठं असते? अखंड हरिनाम सप्ताह लिहायचं कारण काय? ही सेवा आपल्या गावासाठी आहे. आपल्याला एक प्रोत्साहन मिळावं, मदत व्हावी, एक शोभा यावी. एक टाळकरी, आता जुन्या काळात टाळकरी भरपूर होते, आता जुने बरेच थकले, म्हणून आपल्याला मदत व्हावी, आनंद मिळावा म्हणून हे संस्था असतील, महाराज मंडळी असतील, बाहेरची मंडळी आपण निमंत्रित करू. पण हे आद्य कर्तव्य कुणाचं असेल तर ते पहिलं गावकऱ्याचं. हे नामचिंतन बंद न पडू देता म्हणून अखंड हरिनाम सप्ताह म्हणून मोठं हेडिंग असतं. आणि गेले 42 वर्षापासून आपली सगळी मंडळी ही सेवा पार करत. याही वर्षी चांगल्या पद्धतीने ही सेवा तुम्ही सगळी मंडळी, गावकरी मंडळी करत. आज जरा समाधान वाटायला लागलंय की एवढे बहुसंख्येने अनेक मंडळी या ठिकाणी आज कीर्तन ऐकायला आहे. सगळ्यांना प्रसाद नंतर मिळणार आहे आणि प्रसाद झाला. आता या वर्षीपासून प्रसाद झाला. याच्या अगोदर जेवण होती. अगोदर काय होती? जेवण. आज ह्या वर्षीपासून काय झाला? प्रसाद. का? कारण का? कीर्तनाचे संस्कार ज्यावेळेस त्या अन्नावरती होते त्यावेळेस तो प्रसाद होतो. म्हणजे काय? याचं कारण एक आहे हो, ज्या वेळेस कीर्तन चालू असतं त्यावेळेस परमात्मा इथं असतो. ते असे दिसे समचरणाची, तिथं देव असतो आणि तो देव सगळं हे पाहत असतो. आणि मग हा स्वयंपाक चालू असताना मग देवालाही काळजी असते. मग देव त्या स्वयंपाकापर्यंत जाऊन आलेला असतो आणि एकदा का त्याची कृपा दृष्टी त्या प्रसादावर पडली की बस तो प्रसाद होऊन गेला. ते जेवण राहिलं नाही, ते काय झाला? प्रसाद झाला. आणि मग एकदा देवाची दृष्टी पडल्याबरोबर तो प्रसाद झाला. म्हणजे काय? ते सत्वगुणामध्ये आपलं अंतःकरण नेण्यासाठी ते सोपं आपल्याला काय झालं? ते अन्न जे आहे ते सत्वगुणामध्ये नेण्यासाठी, सत्वगुणाचा म्हणजे चांगला विचार करण्यासाठी ते अन्न आम्हाला प्राप्त होतं. आणि या पद्धतीने हा मोठा उत्सव या ठिकाणी तुम्ही सगळी मंडळी करत आहात. चांगली गोष्ट आहे. आता बऱ्याच दिवसाची इच्छा गावकऱ्यांनी व्यक्त केली. मधल्या काळात परत कुठं काय झालं, बंद झालं. आता एकदा कधी कबीर महाराजांचं मंदिर करणार आहेत मला माहित नाही. मागं 2 वर्षाखाली म्हणले इथं पांडुरंगाला उभा करू, त्याच्या पुढे कबीर महाराज बसवू, झेंडा इथं उभा करू. आता सव्वा गावकऱ्याच्या मनात येतंय का आमच्या टाळकऱ्याच्याच येत नाही मला माहित नाही. पण कुठं अडचण आहे ते मारुतीराय बघून घेतील. पण ही व्हावी ही खूप इच्छा आहे. कवा नाही झालं तर मी मरायच्या अगोदर तरी करा होते. आता वाचलोय देहूचा सप्ताह एवढा मोठा झाला. काही लोकांना सुतक होतं म्हणून आले नाहीत, पण सगळ्या गावाला सुतक नव्हतं. बाकीची लोक फळावरती येणारी सगळे आहेतच ना गावात. बाकीची लोक कुणी आली नाहीत देहूला. म्हणजे देहूला एकही बाहुल्यातला हजेरी लावायला माणूस, आम्हाला माणसं कमी नव्हती अशी नव्हती. तिथं 1,500 माणसं होती पण एकही माणूस नव्हता. का? हे तळमळ वाटते का? ही तुमची आमची सेवा आहे, आमच्या एकट्याची नाही. हे सगळं कार्य तुमचं आमचं मिळून आहे. आणि मग त्या देहूचा उत्सव करून येत असताना आमचा ऍक्सिडेंट झाला. मग ऍक्सिडेंट झाल्यानंतर वास्तविक पाहता ती गाडी जर पाहिली महाराज तर कोणी म्हणणार नाही यातले कोणी वाचले असते. पण एक आहे, आमच्या बरोबर विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चार, टाळ, मृदुंग सगळे सामान आमचं पारमार्थिक सत्तेचं असणार हे आमच्या बरोबर होतं. आणि मग काळ आला होता पण वेळ आली नव्हती. गाडी पलटी झाली. 17-18 लोक होती. सगळ्याला थोडं थोडं लागलं पण कोणी दगावलं नाही. मी तर अजिबात नाही, मी सगळ्यात शेवटच्या बाजूला होतो. माझं फक्त पायावरच भागलं. काळ आला होता पण बहुल्यातनं मारुतीराय आले होते तिथं. त्या काळाला म्हणले थांब, अजून आमच्या बाहुल्याला कबीर महाराजाचं मंदिर व्हायचं, एकदा ते होऊ दे मग घेऊन जा. अजून बरंच कार्य शिल्लक आहे. पिढ्यानपिढ्या तिथलं जुनी परंपरा आहे, गडबड करू नको म्हणून आज पुन्हा कीर्तनाला इथं आलो, नाही तर येणं शक्य नव्हतं. बऱ्याच लोकांच्या मनात चिंता, महाराज पायाने आता उभा राहता येत नाही मग बसूनच करा. अरे बसून करायला आपण काही बाजार होय का? माझं वय झालंय. जुन्या लोकांनी माऊली असतील, वरकर माऊली, हे ते त्यांच्या वयाला अधिकाराला ते शोभत होतं, त्यांची गोष्ट निराळी. पण
ज्ञानोबरा तुकोबराची अक्षर विसरायची नाहीत. नामदेवांनी आम्हाला शिकवलंय देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो पांडुरंगी दृढ भावो पांडुरंगी दृढ भावो देह जावो अथवा पुन्हा त्याला आता हात लावून एक तर स्वर लागना स्वर सगळंच बिघडतंय आमचं. आणि आमचं कसं आहे आता थोडं म्हणजे आम्हाला स्वरात जमतंय महाराज असल्यामुळं हे सगळं थोडं जमतंय लई जमत नाही. म्हणजे बिघडले की आमचं सगळं बिघडतंय. हा स्वर बिघडला की सगळं बिघडलं. ऐका नामदेव सांगतात देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. पांडुरंगावरती आमचा दृढ भाव राहायला पाहिजे. देह जावो किंवा अथवा राहो. मग या जागेवरती बसायला आपल्याला अधिकार का नाही? कारण या कीर्तनामध्ये स्वतः पांडुरंग परमात्मा टाळ घेऊन उभा असतो. ते असे देव उभा शब्द उभा उभा. आणि मग जर आपला मालक उभा असेल आणि आपण बसायचं हे कुणी सांगितलं? मग हे कलियुगातलं पिवर झालं. कलियुगामध्ये बायको खुर्चीवर असते नवरा. तुम्ही म्हणा मी कशाला म्हणलो तसं जमत नाही. मग अरे आपला बाप उभा आहे आपणही उभा राहिलं पाहिजे. खाली बसायचं नाही काही असू द्या. आणि मग या सगळ्या गावकऱ्याच्या पंचक्रोशीतील सगळ्या नियोजकांच्या प्रेमास्तव खरा हा येण्याचा योग पुन्हा ही सेवा करण्याचा हा योग आहे. काही अडचण नाही काही हरकत नाही. चला तुकोबरा या अभंगातून अनुभवयुक्त अनुवाद करतात. हा आता पूर्ण टाकायचा दादा. हा तुकोबरा आहे अनुभवयुक्त अनुवाद करतात. आता ऐका अनुभवयुक्त अनुवाद. अनुभव काय आणि अनुवाद म्हणजे काय दोन शब्द महत्वाचे. ऐका आपल्याला चिंतन करायचंय. माझ्या लक्षात आहे 9ला म्हणजे 9ला मी कीर्तन सोडणार आहे. काळजी करू नका. तुमच्या सगळ्याचं लक्ष प्रसादाकडे लागलेलं आहे. पण मलाही भूक लागलेली आहे. तुम्ही तशी काही काळजी करू नका. मी काही कुठं जेवलेलो नाही. तुम्हाला वाटेल महाराज जेवून आले असतील उशीर करतील. बरं त्यात काय आहे आमची महिन्याची वारकरी जर आगावा गावात उगाच चर्चा करते. भागवत महाराज म्हणले की 3 तास 4 तास कीर्तन सोडत चर्चा करणारे असते. ते अवघड असतं महाराज. करू नका. पण आता काय अडचण नाही. तसं तुम्ही काय काळजी करू नका. व्यवस्थित पद्धतीने सगळं आपल्याला चिंतन करायचं आहे. पण अभंग सोडवल्याशिवाय कीर्तन सुटणार. उगा ते बळवरच जमणार नाही. आपल्याला तसं शिकवलंच नाही. आता आहे का अनुभवयुक्त अनुवाद. अनुवाद या शब्दाचं चिंतन म्हणजे बोलणं. अनुभव म्हणजे आम्हाला अनुभूतीला आलेलं बोलणं. आता ऐका बरोबर आहे ना. आता मला असं बोलायचंय तुमच्या अनुभवाचं तुम्हाला बोलता येतंय का? बोला. मी तुम्हाला विचारतो. आता येता येता रस्त्याने काय झालं? कडुलिंबाची झाडं भरपूर होती. कडुलिंबाच्या झाडाचा पाला येताना मी तोडून आणला आणि प्रत्येकाला मोठमोठ खायला दिला. मला बोलायचंय काय अनुभवाच्या संबंधाने तुम्हाला अनुभव सांगता येतो का नाही म्हणून मी बोलतोय. आपल्याला मी मोठमोठ तुम्हाला काय केला कडुलिंबाचा पाला खायला दिला. कडुलिंबाचा पाला तुम्ही खाल्ला का? म्हणजे खाल्ला. बरं ठीक आहे. पाला कसा लागला? ते म्हणजे कडू लागला. कसा लागला? कडू लागला. आता बरं पाला कसा लागला? कडू लागला. आता मला पुढचं विचारायचं आहे पाला किती कडू लागला हो? झोपले काय तुम्ही? अनुभव घेतला का नाही? पाला खाल्ला का नाही तुम्ही? पाला खाल्ला. बरं जाऊ द्या. तुम्हाला कडुलिंबाचा पाला खायची भीती वाटत असली तर इथं गुळ आहे. आता गायकाला इथं ठेवलाय. आम्हाला असतो गुळ. इथं तो गुळाचा खडा उचलला आणि तुमच्या हातात दिला. बरं ठीक आहे. गुळ खाल्ला म्हणजे खाल्ला. गुळ कसा लागला? गोड लागला. किती गोड लागला? किती गोडी सांगा ना. मग अनुभव बोलायचा ना. सगळ्याला सांगायला लागला. हे आम्हाला माहितच आहे ना. किती गोड लागला? आता ह्याला पर्याय एकच आम्हाला अनुभव सांगता येतो. कडुलिंबाचा पाला किती कडू? कडुलिंबाच्या पाल्या एवढाच कडू. त्याच्यापेक्षा दुसरा आम्हाला अनुभव प्रमाण सांगता येत. गुळ किती गोड आहे? गुळ एवढाच
त्याच्यापेक्षा आम्हाला अनुभव सांगता येत नाही. मग तो कोण आहे? तुम्ही अनुभव सांगायला लागले. कसं काय अनुभव तुम्ही सांगायला लागले? अनुभव प्रकट करायला लागले. हे कसं काय तुम्ही सांगायला लागले? बरं तुकोबऱ्यांचं वाक्य आहे, अनुभवे आले अंगा या जगाला अनुभव बोलताना तुमचं प्रमाण अनुभवी आले अंगात ते या जगात देत असे तुम्ही अनुभव मानायला लागला. मग कसं काय मानता हो? म्हणजे काय झालं? आम्हाला असं विचारायचं आहे, अनुभव हा विचारल्यावर सांगावा का न विचारता सांगावा? इथून सुरुवात आहे. ऐका, अनुभव विचारल्यावर सांगावा का न विचारता सांगावा? मला सांगा, कीर्तन सुटल्यावर लोकांनी कीर्तन वा चांगलं झालं असं लोकांनी म्हणावं का आम्ही म्हणावं का? कसं झालं जा घरी अवघडच आहे महाराज, परिस्थिती आहे महाराज, काय अवघड आहे. परवा चांगल्या महाराजाला म्हणजे चांगल्या म्हणजे तसाच होता, पण आता तरुण पोराची इच्छा होती म्हणून आम्ही त्या झरेगावला बोलवलो. आला बिचारा ती महाराज कीर्तन बिर्तन. आता त्याला आम्ही भाऊकर शिकलेले विद्यार्थी आणि फडकरी, मग त्याच्यामुळे जरा दबाव होतात. कीर्तन मला पायामुळे उभा राहता येत नव्हतं. सोबदार बाकी बाबा सगळे बरं त्याला त्याच्या जीवनात एवढी टाळकरी पहिली बघितली. 10-12 टाळकरी शूटिंगला किती दिवस द्या हो, पण त्याला काय असतं जातीवंतात मिळायला त्याला लय नशीब लागतं. त्यांनी बिचारा उभा राहिला तर ते सगळे 70-80 टाळकरी जास्तच असतील टाळकरी, सगळे टाळकरी भरलेले, 2 पकवाज लावलेले. बरं त्यांचं कार्यक्रम कीर्तन त्याने काय त्याला करायचं तेवढं ताकदीनं कसं पुढं मागं सगळं झालं. कीर्तन झाल्यावर आता आमचे तरुण मंडळ म्हणजे महाराज तुम्ही त्यांच्याबरोबर जेवायला बसा. मला नाही जमायचं, आपलं इकडे बरोबर नाही मला गेलो आपलं बस मी आपलं गपच एक ते मला महाराज मग कसं काय झालं कीर्तन? अरे तुझ्या मलाच का कसं काय झालं कीर्तन? अरे कीर्तन कसं झालं हे समाजाने नाही सांगावं, त्या देवाने सांगावं कीर्तन कसं झालं. कीर्तन देवाला आवडावं, आम्हाला आवडण्यात मजा नाही. कारण हे कीर्तन हे साधन कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये परमात्मा नारायण नाम म्हणजे नारायण भाऊल्यातला का कळमचा नारायण देव, नारायण नाम परमात्मा देवाची भेट होण्यासाठी सोपं साधन कलियुगात सांगितलं. कलियुगा माझी
करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. तर तो नारायण आम्हाला भेटी देतो, पण त्या देवाने आमच्या खांद्यावरती पाठीवरती थांबा. काय कीर्तन? हा, समाधान म्हणजे देव प्रसन्न. याचा अर्थ काय? हे प्रसन्न, देवाला प्रसन्न करण्याचं साधन म्हणजे हे कीर्तन आहे. मग आता ऐका, तुकोबरा हा अनुभव तुम्ही सांगायला लागला. अनुभव कधी सांगावा? विचारल्यावर सांगावा का न विचारता सांगावा? शास्त्र चिंतन असं आहे, अनुभव विचारल्यावर सांगावा का न सांगावा? आम्हाला सोपं सांगा. ते म्हणजे अगोदर अनुभव कोणता सांगायचा हे सांगा. म्हणजे कोणता? म्हणजे अनुभवाचे दोन प्रकार आहेत. कोणते कोणते? पहिला अनुभव आहे तो म्हणजे पारमार्थिक आणि दुसरा प्रापंचिक. बरोबर? पारमार्थिक अनुभव आणि प्रापंचिक अनुभव एकदम सोप्या पद्धतीने बोलतो. ऐका, आता पारमार्थिक अनुभव आणि प्रापंचिक अनुभव. प्रपंचातला अनुभव विचारल्यावर सांगावं का न विचारता सांगावं? तुमचं मत काय? जाऊ द्या, ते नाही कळालं, सोपं बोलतो. आता हल्लीची पोरं किती बापाचं पोरं ऐकतात? हात वर करा. झोपले का काय? अजून जेवण प्रसाद कोण आहे? आधीच का ऐकत नाही? का? तुमचा अनुभव नाही? तुम्ही आजपर्यंत प्रपंच केला नाही? तुम्हाला अनुभव नाही? तुमचा अनुभव ऐकताय का कोण? बरं जाऊ द्या, विचारायला येतंय का कोण? आता ऐका, शास्त्र असं सांगतं, कोणताही अनुभव असू द्या, तुम्हाला अनुभव विचारल्याशिवाय सांगायला जाऊ नये. ज्या दिवशी तुम्हाला विचारायला येतील तोपर्यंत जाऊ द्या. जर अजून पुढे बोल. आपल्या गावामध्ये वकील असतील, कितीही घरातला वकील जरी असला तरी तो वकील तुम्ही त्याला विचारायला गेल्याशिवाय सल्ला दे. बोलणं स्वतःहून सल्ला द्यायला येणार, आणि जर बोलणं स्वतःहून सल्ला देणारा जर असेल तर तो वकील होऊ शकत? अवघड आहे महाराज. म्हणजे सल्ला सुद्धा विचारल्यावर द्यावा, म्हणजे अनुभव सुद्धा विचारल्यावर सांगा. बरं ठीक आहे, प्रपंचातला अनुभव सांगत असताना दादा तुमच्या काळामध्ये केलेला जो प्रपंच आहे आणि आत्ताच्या चालू स्थितीमधला प्रपंच फरक आहे का नाही? तुमच्या काळातला अनुभव तुम्ही जर आता सांगितलं त्या पद्धतीने आम्ही चालायचं ठरलं तर जमतंय काय? म्हणजे नित्य परिवर्तन आहे. याचं नाव गीतेचं तत्वच आहे, नित्य परिवर्तन आहे. मग आम्ही तुमचं काय ऐकत नाही त्याचं उत्तर हे आहे, कारण तुमचा अनुभव जुना आहे, नित्य परिवर्तन आहे. बरोबर आहे? आता ठीक आहे, परमार्थाचा अनुभव. अरे परमार्थाचा अनुभव होईल ठीक आहे. काय शास्त्र असं सांगतं? परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये अधिकारी अनधिकारी दोन शब्द सांगितले. ऐक, अधिकाऱ्यालाच अनुभव सांगावा, अनधिकाऱ्याला सांगू नये. अधिकारी कुणाला म्हणतात? अधिकाऱ्याचा विषय येत असताना तत्वज्ञानाने असं चिंतन केलंय, अधिकारी प्राप्त होण्यासाठी त्याला काही स्टेप दिल्या. अधिकारी या शब्दाचा अर्थ ज्ञानी. अधिकारी या शब्दाचा अर्थ काय करा इथं सोपं, ज्ञानी असावा. ज्ञानी होण्यासाठी काय लागतं? त्याला पायरी सांगितली, विवेक लागतो, वैराग्य लागतं, शमदादिशत संपत्ती, इथपर्यंत सगळं या पायऱ्या करत 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 याव्या लागतात. ऐका, विवेक या शब्दाचा अर्थ काय? विवेक कोणता? विवेक कोणचा? पिंपळगावचा विवेक, बाहुल्यातला. विवेक या शब्दाचा अर्थ नुसता विचार नाही, सुविचार. त्याला सुविचार करावा लागतो. म्हणजे का? सु या शब्दाचा अर्थ चांगला विचार. ऐका, सगळ्यात पहिल्यांदा जीवनामध्ये चांगला विचार यावा लागतो. बरं ठीक आहे, विवेक काय हरकत नाही. दुसरं पहिली सांगितली विवेक, वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? ते वैराग नाही बरं का आमच्या बार्शीपासून, आमच्या जरीगावरून जवळ आहे वैराग. ती वैराग न, वैराग वेगळं, वैराग्य वेगळं. वैराग्याची व्याख्या सांगत असताना तत्वज्ञानी अशी केली आहे, इहलोकापासून परलोकापर्यंत भोगाच्या त्यागाच्या इच्छेस काय म्हणतात? बरोबर आहे ना? गणेश महाराज जास्त शिकले जरा माझ्यापेक्षा, कारण पंढरपूरला चातुर्मास बरेच त्यांनी काढले. बऱ्या जयवंत महाराज बोधले वगैरे मोठ्या महाराज लोकांचं त्यांनी ऐकले, त्यामुळे त्यांना राऊत महाराज जास्तच ऐकलं त्यांनी. त्यामुळे संस्कार त्यांच्यावर भरपूर आहे आपल्या मनात. म्हणजे हे महाराज आहेत म्हणजे काही नवीन नाहीत, आपल्याला आपल्यातलेच आहेत, जुनेच आहेत. गणेश महाराज म्हणजे ते त्यांचे विद्यार्थी, ते म्हणजे हे आपलंच आहे सगळं, काही वेगळं नाही. त्याला एकाला दोघं मस्त गावातले महाराज ते दोघांचं मिळून, सगळ्या गावकऱ्याचं मिळून असं सुंदर चालावं. माझा मुद्दा एकच चालू आहे, इहलोकापासून परलोकापर्यंत भोगाच्या त्यागाच्या इच्छेस काय म्हणतात? वैराग्य. ही व्याख्या बसवायला महाराज किती किती प्रयत्न गणेश महाराजांनी केले. कीर्तन संपल्यावर त्यांना विचारले एखादा. ऐका, म्हणून मी मला हे आठवायला लागलो म्हणून सांगायला लागलो. मी विषय मुद्दामने इकडे आणलेत महाराज त्याच्यासाठी. ऐका, आता तुम्हाला भोगावं लागणार आहे, पर्याय नाही. तुम्ही आला येतं त्यामुळे काही सगळं भोगावं लागणार आहे. ऐका, आता या व्याख्येमध्ये दोन शब्द महत्वाचे आहेत, भोग आणि त्याग. ऐका, भोग आणि त्याग हे दोन शब्द खूप महत्वाचे, भोग आणि त्याग. ऐका, वैराग्य बोलायचं ना मला, वैराग्य बोलायचं ना, भोग आणि त्याग. भोग कशाला म्हणायचं? पुन्हा पुन्हा हवंसं वाटणं, याचा अर्थ काय घ्या? भोग. आणि नको वाटणं याला काय म्हणा? त्याग. दोन शब्द महत्वाचे. आता ऐका, मला सांगा किती लोकांना परमार्थ आवडतो?
झोपले का काय? सगळ्यांना वाटतो हात वर करणे की सगळ्यांना वाटतो. मला विचारायचंय काय भोग आणि त्याग. जाऊ द्या. आता किती लोकांना प्रपंच आवडतो? महाराज सांगता तुम्ही सगळं उलट बोलला. प्रपंचाला अहो सगळेच हात वर करणार आहेत, मग एखाद्याने करून अपमान कशाला करून घ्या. प्रपंचात मी अनेक वेळा एक गोष्ट म्हणत असतो, तुम्हाला पटली तर घ्या, फक्त द्या. बरोबर आहे, पटली तर घ्या. मला विचारायचं इकडे बघा काय लगीन झालं का नाही तुमचं? लगीन वादा काय ते तुम्ही इकडे बघा, लगीन झालं होतं का नाही? लगीन बरं, लगीन झाल्यावर चांगलं झालं का लग्नाच्या आधी चांगलं होतं? अहो ही तर अडचण फक्त तुम्हालाच नाही, बाकीचीच काय अडचण. म्हणून तुम्हाला विचार जेवायचे बरं नाही वाईट झालं म्हणून तू उद्या जेवायची पंचायती बाकीच्याची येईल म्हणून तुम्हाला विचार. म्हणजे इतके बारा काही मला इथली माहिती तुम्हाला सांगायचं मला. बरोबर आहे ना? आता लोक आम्हाला भेटतात, लोक म्हणतात मला बघा पोराचं लग्न झालं का नाही महाराज? अरे झालं का नाही पोराचं? झालं महाराज लग्न. आता एवढं पोराचं लग्न होतं म्हणतात महाराज काय नाही, पुन्हा तुमच्याच मागं बॅग घेऊन एवढं मोठं बोलतात की बोलायचं का आम्हाला असं वाटतं बा अरे आता पाय मोठा तर गाडी चालवायला कोणी येणार. अवघड परिस्थिती महाराज. त्या आमच्या बापूला तिथून ओढून आणले बागेत काम करत असताना सुद्धा चला बांधून. आता शेवटी त्यांचं प्रेम आहे, त्याने सगळं काम बाजूला टाकून ती घेऊन मला इथपर्यंत आली. माझा मुद्दा बोलायचा आहे काय, आज त्यागाचं एवढं बोलणार. एकदा पोराचं लग्न झालं तुमच्याच मागे योगायोगानं पोरगी मिळती, पोराचं लग्न होय झालं. तुम्हाला त्यातला कशाला त्यांचं काय घेणं द्या. झालं लग्न झाल्यावर 2-4 महिने जातात, मग आम्ही काय झालं झालं का नाही? झालं की महाराज लग्न. बरं मग कसं काय सांगू महाराज, लग्न होत नव्हतं तेव्हा वाटत होतं कधी होईल पोराचं लग्न, कधी होईल. आता पोराचं लग्न झालं, मग आता कशात बिघडलं? आता असं वाटायला लागलं केलं नसतं तर बरं झालं असतं. का काय जमच ना की महाराज? काय कळलं का नाही? कळतंय पण बोलायचं नाही, वळवायचं नाही, एवढंच आहे. जमच ना, बरोबर आहे ना? मग आता मला असं म्हणायचंय, तुम्हाला लग्न करून सुख मिळालं का दुःख मिळालं याचा अनुभव आहे ना? मग मला सांगा तुमच्या पोरांना का दुःखात ढकललं? कारण संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोटी रात्रंदिवस तळमळ. हा अनुभव असताना सुद्धा पण काय आहे, लोक म्हणतात ही रूढ आहे. आता काही शब्द असे मराठी भाषेत आहेत की महाराज बोलायचं काम नाही, रूढ आहे पूर्वजांनी केलंय म्हणून आपल्याला ते तसं कसं असतंय करावं लागतं. त्याच्यापेक्षा विशेष शब्द द्यासाई कोणता? वंशाला. ही सगळी त्यातलीच आहे. विनेकरी असले तरी ते दम निघत नाही. कीर्तन सुटले की नातवाला पहिला पण आला का शाळेत ना पंढरीत का तिथं काय गरज आहे? म्हणणं पांडुरंग हरी विठ्ठल हरी. अवघड परिस्थिती आहेत महाराज, यातलं एक बी कोणी मोकळं नाही. जाऊ द्या, मला बोलायचंय काय, अनुभव सांगायचा का नाही. आता वैराग्य भोग आणि त्याग. मग आम्हाला परमार्थ आवडतो का प्रपंच आवडतो? मला इथं बोलायचं आहे. प्रपंचात एवढं दुःख असूनही आम्हाला काय आवडतो? प्रपंच आवडतो. पण मला सांगा ना, परमार्थात दुःख आहे का सुख आहे? परमार्थात सुख आहे, पण ते घेता आलं पाहिजे. ते सुख घेता आलं पाहिजे. परमार्थ महाधन सांगितलं, नुसतं धन म्हटलं नाही, महाधन म्हटलं या परमार्थाला. पण आम्हाला घेता आलं पाहिजे. परमार्थ हा उपभोगण्याचा विषय आहे आणि संसार हा त्यागण्याचा विषय. ऐका, तुकोबरांची भाषा आहे, जाणून संसार बैसलो अंगणी. म्हणजे संसाराच्या बाबतीत त्याग भूमिका आहे तुकोबरांची. आणि आवडीने भावे हरिनाम घ्यायची. आवड शब्द म्हणजे उपभोग लागला. तो कुठं लागला? या परमार्थाच्या विषयी तुकोबारांनी संतांनी आम्हाला लावला. हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. भोग आणि त्याग, मग समाधाशतक शतसंपत्ती, अशा सगळ्या पायऱ्या करत करत मग तो अधिकारी होतो, म्हणजे ज्ञानी होतो. आणि मग त्या अधिकाऱ्याला अनुभव सांगता येतो. ठीक आहे, मग अधिकाऱ्याने तरी अनुभव विचारल्यावर सांगावं का न विचारता बोला? ते म्हणजे अधिकाऱ्याला सुद्धा ज्या वेळेस अधिकाऱ्याने विचारलं तेव्हा सांगावं, न विचारता सांगू नये. मग एवढं तुम्ही मांडायला लागलात महाराज, तुकोबाराचं काय तुमचं म्हणणं काय? माझा मुद्दा एवढाच आहे, तुकोबाराने हा जो अनुभव मांडलाय हा अनुभव विचारल्यावर मांडलाय का न विचारता मांडलाय? एवढाच माझा मुद्दा मला बोलायचा आहे. बरोबर आहे? मग आता आम्हाला असं सांगा महाराज, तुकाराम महाराजांनी अनुभव विचारल्यावर मांडलाय का न विचारता? मग ऐका काय झाली गंमत. पंढरीची वारी हे माझे घरी अनेक नकरी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन आहारनिशी
मुखी नाम ऐका काय करा पंढरीची वारी जी आहे ना तुकोबारा म्हणतात माझ्या घरी बर आलो मग काय केलं पंढरपूरच्या वारीला आल्यावर ते म्हणले काही नाही पंढरपूरच्या वारीला आल्याबरोबर मठात एकदा पिशवी टाकली नीट वारीला जाऊन उभा राहिला फळावर हरिपाठ होईल कीर्तन होईल काय कसं घेणं देणं अरे देवाचं दर्शनाला कुठल्याही संतांनी आग्रह केलेला नाही क्षेत्रात गेल्यानंतर पंढरीत गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान तर पाहिजेच पण सगळ्यात महत्वाचं तिथे गेल्यानंतर तुमच्याकडून साधना म्हणजे नामचिंतन भजन कीर्तन काकडा हरिपाठ या साधनाला पहिल्यांदा प्राधान्य आम्हाला संतांनी दिले शास्त्रांनी दिलं बाकीच्या गोष्टीकडे दिलेलं नाही ऐका आणि मग तुकोबारा म्हणतात हे सगळी साधनं माझी झाली मी थोडा वेळ माझ्याकडे उरला होता उरलेल्या वेळामध्ये तुकोबारा म्हणतात मी पांडुरंग परमात्म्याकडे गेल्यानंतर गंमत काय झाली पांडुरंग परमात्म्याकडे दर्शनाला जात असताना त्या गरुडपारापासून तुकोबारा निघाले बारी होती काही 4 लोक पुढे होती तुकोबारा त्या लोकांच्या मागे हळूहळू दर मजल करत पुढे चालले विठेवरच्या पांडुरंग परमात्म्याचं लक्ष या बारीमध्ये असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारांच्या चेहऱ्याकडे गेलो आणि तुकोबारांचा चेहरा पाहिल्याबरोबर ऐका पांडुरंग परमात्म्याच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं काय अरे जगद्गुरु तुकोबारा दर्शनाला आलेत बरं ठीक आहे पण तुकोबारांचा जो आजचा चेहरा आहे हा खूप विलक्षण आहे काय विलक्षण आहे तुकोबारांच्या चेहऱ्यावरती जे समाधान आहे तुकोबारांच्या चेहऱ्यावरती जे सुख आहे हे सुख हे समाधान तुकोबाराला कुठं भेटलं असेल हे चिंता हे प्रश्न कुणाला पडला पांडुरंग परमात्म्याला पडला तुकोबारा हळूहळू करत 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 पुढे गेले पांडुरंग परमात्म्याच्या चरणाच्या जवळ गेले पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक होणार एवढ्यामध्ये पांडुरंग परमात्म्याने काय केलं जगद्गुरु तुकोबारांच्या दोन्ही बाहूला म्हणजे दोन्ही दंडाला धरलं आणि तुकोबारांच्या समोर हात जोडले पांडुरंगाने विचारलं हात जोडून अहो तुकोबारा काय तुमच्या चेहऱ्यावरती हे जे समाधान आहे तुमच्या चेहऱ्यावरती हे जे सुख आहे हे समाधान तुम्हाला कुठं भेटलं तुकोबाराला अनुभव देवानी विचारला आणि देवानी विचारल्यानंतर मग तुकोबारा म्हणतात देवा ऐक मला हे समाधान हे सुख कुठं भेटलं तुकोबाराला विचारला अहो तुकोबारा तुमच्या चेहऱ्यावरती हे समाधान आहे तुमच्या चेहऱ्यावरती हे जे सुख आहे कुठं मिळालं देवाला अनुभव तुकोबाराने विचारला मग आपला अनुभव तुकोबारा देवाला सांगायला लागले देवा ऐक हे समाधान हे सुख मला कुठं मिळालंय वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा या जीवाच्या ठिकाणी सुखाची प्राप्ती समाधानाची प्राप्ती जी मला मिळाली ती वैष्णवाच्या संगतीमध्ये मिळाली ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही आता ज्यांच्या संगतीमध्ये सुखाची प्राप्ती मिळाली ते कोण ते म्हणजे वैष्णव कुणाला म्हणतात ते कुठं असतात कुठं भेटतात त्याचं चिंतन केलं पाहिजे ऐका कारण का आपल्यालाही त्या सुखाची प्राप्ती करून घेता आली पाहिजे मग वैष्णवाची व्याख्या काय वैष्णवाची व्याख्या सांगत असताना ऐका जगद्गुरु तुकोबारांनी 400 वर्षापूर्वी काही वैष्णवांच्या व्याख्या करून ठेवल्या काय काय व्याख्या केल्यात ऐका पोटासाठी संत झाले कलित बहुत या कलियुगामध्ये
काही आडनावाचे संत आहेत, पोटाची खडकी भरण्यासाठी झालेले संत भरपूर आहेत नावाचे संत, असे संत नाहीत. मग संतांची व्याख्या सांगत असताना, वैष्णवांची व्याख्या सांगत असताना निळोपराने तर स्पष्ट सांगितलं, तेची संत, तेची संत ज्यांचा हे विठ्ठली मेहनती काही दाना तो नामस्मरणा वाचून. संत कुणाला म्हणा, त्यांनाच म्हणा त्याची संत, ज्यांचं हित विठ्ठल झालंय त्यांना संत म्हणा. ठीक आहे. आणखी तुकोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर वैष्णव सांगितले. वैष्णवांची माया अवघी देवावरी, वैष्णव तो जया, तो जया, जया कोण? अवघी देवावरी माया. ज्यांची माया देवावरती आहे ना त्यांना वैष्णव म्हणा. ठीक आहे. आता इथं दोन शब्द आहेत, माया देवावरती ज्यांची आहे त्यांना वैष्णव म्हणा. मान्य, काय हरकत नाही. पण हे माया म्हणजे काय आम्हाला कळायला पाहिजे. माया 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 कुठली? बांधकामातली काय माया? का घरातली? घरातली महामाया असतील, बांधकामातली माया कळालं तर नाही तर काय उपयोग आहे का नाही? तुम्हाला अनुभव आला नाही का? अजून आलाय? येईल काय अडचण आलं मग काय? चांगली सुरुवात आहे, चांगली गोष्ट. ऐका आता दोन गोष्टी. माया या शब्दाचा अर्थ काय? माया कशाला म्हणतात? मायाची व्याख्या सांगत असताना अकटित घटना पटीयसी सा माया सुआश्रया सुविषया हा माया. ही वेदांताची माया झाली. दुसरी माया म्हणजे वारकऱ्याची माया. कोणती माया? वारकऱ्याची. भगवान पंढरीश परमात्म्यावरती निस्वार्थ वृत्तीनं प्रेम करणं ही काय झाली? वारकऱ्याची माया. बरं ठीक आहे. मग आता जे तुम्ही सांगता ती माया, ती म्हणजे तीच मला सांगायचं तो खूप बरं आहे. जे परमात्म्यावरती, पांडुरंग परमात्म्यावरती जे निस्वार्थ वृत्तीनं प्रेम करतात तीच खरी माया. प्रेम या शब्दाचा अर्थ काय झाला? माया. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. पण तो बरं तुम्ही शब्द काय वापरला? वैष्णवत्व जया अवघी देवावरी माया. माया नाम प्रेम कळालं देवावरती. पण देव कोणता? तर देव थोडे नाहीत ना. बांधावरचा वेगळा, विहिरीवरचा, गावाच्या बाहेरचा वेगळा, मधला वेगळा. तुकोबाराने वर्णन केलं बघ. 33 कोटी किंवा नाथ महाराजांनी केलं 33 कोटी देवच्या मुंडा, अष्टकोटी भैरव किंवा शेंदरी हेंदरी दैवते कोणते भूते भूते केते आपुल्या पोटाशी रडते मागुते शिते आवरान. तुकोबार आहे. अहो देव सांगितला तुम्ही फक्त, पण देवाचा नामनिर्देशक केला नाही. देव सांगा ना. तुकोबारा म्हणतात देव सांगू बळिया माझा पंढरीराव, 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 बळिया माझा पंढरीराव.
बळीया माझा पंढरीराव बळीया माझा पंढरीराव बळीया माझा पंढरीराव जोया देवा ताई देव जोया देवा ताई देव जोया देवा ताई देव बळीया माझा पंढरीराव बळीया माझा पंढरीराव जोया देवा ताई देव जोया देवा ताई देव जोया देवा ताई देव बळीया माझा पंढरीराव बळीया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव महाराज हे आपलं वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. या चाली या फळ परंपरेने टिकवून ठेवल्यात. आम्ही स्वाभिमानानं सांगू ही फळ परंपरेने टिकवून ठेवल्यात. फळ परंपरेकडे ह्या प्रमाण म्हणून तर आमच्या लोक मानू न मानू आम्ही त्याला भेद नाही. आम्ही आमचे जतून ठेवलंय आणि आम्हाला शाश्वत आहे. आम्ही शाश्वत आहे ते आम्हाला माहिती आहे. ऐका पण आता कळत नाही लोकांना. मला वैकुंठवासी ह्या प्रमाणाच्या ह्याच पद्धतीच्या सगळ्या चाली मंगळ स्वामी महाराजांनी सगळ्या काढून ठेवल्या. कुठं ठेवल्या आता त्यांच्याच परिसरात दिसत नाही. हे दुःख आहे. आम्हाला वाईट वाटतं. हे दुःख आहे. ज्यांनी जीवन भजनासाठी ज्ञानोबा तुकोबांच्या अक्षरासाठी व्यतीत केलं अशा एवढ्या मोठ्या महात्म्यांच्या कडे त्या भजनाने त्या भजनामुळे ओळख जगामध्ये प्रसिद्ध आज स्वामींची झाली. त्या स्वामींच्याकडे त्या परिसरामध्ये सुद्धा हे तेवढ्या पद्धतीने टिकलं नाही. हे वैभव वारकरी संप्रदायाचं भजनाचं म्हणजे हे बंकट स्वामी महाराज आहे. हे कळतात. जाऊ द्या हे वैभव आहे आपलं. जाऊ द्या. बळीया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव जो या देवांचाही देव. कोण? सगळ्या देवाचा देव असणारा बळीया माझा पंढरीराव. पंढरीराव कोण आहे तो? जो या देवांचाही देव सगळ्या देवाचा देव असणारा हा पांडुरंग परमात्मा आहे. त्याच्यावरती ज्यांचं प्रेम आहे त्यांना वैष्णव म्हणा. काही हरकत नाही. महाराज आम्हाला वैष्णव कळाले. आता पुढचं चिंतन करूया. आपण म्हणले आता जरा आळस पाडलाय. सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. लागून या पाया विनवितो तुम्हाला कविताळी बोला मुखी नाम पार मग त्या वैष्णवांची लक्षणं आम्हाला कळाली. काय असतात लक्षणं आहे? वैष्णव होतो जया अवघी देवावरी माया. ज्यांची माया देवावरती आहे प्रेम आहे त्यांना वैष्णव म्हणा. ठीक आहे म्हटले काय हरकत नाही. होतो खूप बरा. पण तुम्हाला भेटले कसे काय? का बहु अवघड आहे संत भेटीन परी जग जेठी. करुणा केली एक वेळेस देव भेटेल पण संत भेटणं सोपं नाही. कशी काय भेटले? तुकोबारा म्हणतात पूर्ण फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आजी पिटले माझे कोडे. ऐका तुकोबारा म्हणतात माझं अनेक जन्माचं पुण्य माझं उदयाला आलं म्हणून मला संत महात्मे भेटले. ठीक आहे काय हरकत नाही. पण तुकोबारा भेटले कळालं हो. पण त्यांच्या भेटीमध्ये काय झालं ते म्हणजे मला सुखाची प्राप्ती झाली.
कोणत्या सुखाची प्राप्ती झाली ते सुख आम्हाला सांगा ना. ते म्हणजे सांगतो, काळजी करू नका. कोणतं सुख आहे? ते 3 प्रकारचं सुख आहे. कोणतं कोणतं? पहिलं सुख आहे, कोणतं सुख आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती होणं म्हणजे हे सुख. ऐका, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. आत्यंतिक दुःख म्हणजे काय आहे? हा प्रपंच आहे. प्रपंचाला काय म्हटलंय? आत्यंतिक दुःख. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती. परम आनंद कधी आहे? जोपर्यंत परमात्मा भेटत नाही तोपर्यंत परम आनंद होत नाही. या आनंदाची जोडा. ठीक आहे, हे पहिलं सुख झालं. म्हणजे दुसरं सुख, हे परमतत्व असणारं जे सुख सांगितलं ना, दुसरं सुख म्हणजे ते सुखरूप आईसे तुझे कोणी सांगा माझ्या पांडुरंगा, किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा, ते सर्व सुखाचं आगर असणारा तो पांडुरंग परमात्मा म्हणजे दुसरं सुख. बर, मग अरे पण तो सुखरूप असणारा परमात्माच सुखाच्या प्राप्तीची इच्छा करतोय ना. कारण का? ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. तो परमात्मा त्या सुखाच्या प्राप्तीसाठी वैकुंठ सोडून संत सदनी येतोय. मग तुकोबारा ते सुख कोणतं? तुकोबारा म्हणतात गडबड करू नका, सांगतो ते सुख कोणतं आम्हाला मिळालं संतांच्या संगतीत. ते तिसरं सुख आहे. म्हणजे काय? अरे तो वैकुंठ सोडून संत सदनी राहिला म्हणजे तो परमात्मा खाली येतो ना त्या सुखाच्या प्राप्तीसाठी. बर, मग ते सुख तुकोबारा त्याच्या पुढची स्थिती त्या देवाची वर्णन करतात. या ठिकाणी खाली परमात्मा आल्यानंतर जर त्याला त्या सुखाची प्राप्ती नाही झाली तर त्याच्या स्थितीची वर्णन करतात तुकोबारा. काय म्हणतात त्याची स्थिती होती? वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला,
भक्तीशी ते तिसरं सुख जे तुम्ही सांगताय ना ते म्हणजे कोणतं? तो परमात्मा त्या सुखासाठी वेडा होतो, वेडा झाला लाचावला भक्तीशी, भक्तिरूपी नावाच्या सुखाच्या प्राप्तीसाठी तुकोबारा म्हणतात आम्हाला वैष्णवांची संगत घडली. म्हणजे या जीवाच्या ठिकाणी भक्तिरूपी नावाचं सुख तुकोबारा म्हणतात आम्हाला कुठं भेटलं? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. तुकोबाराला विचारला हो तुकोबारा बरं ठीक आहे, भक्तिरूपी नावाच्या सुखाच्या प्राप्तीसाठी म्हणजे तुमच्या जीवाच्या ठिकाणी भक्तिरूपी नावाचं सुख कुठं भेटलं? वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवाच्या संगतीमध्ये भेटलं. पण ठीक आहे, मग त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी साधना वगैरे करावी लागत असेल ना. मग तुकोबारा म्हणतात वैष्णवांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्या सुखाच्या प्राप्तीसाठी आम्हाला साधन करावं लागतं. अभंगाच्या दुसऱ्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुकोबारा साधन सांगतात गावं लागतं, नाचावं लागतं. गाये नाचे उडे आपोलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने म्हणजे कीर्तनाला भजनाला येताना मनापासून पहिलं यावं लागतं. उग मोबाईल आणला की इकडे तिकडे जाणं होतं म्हणून मोबाईल आणून माणसाने कीर्तन बरं आणला तर चांगला उपयोग करावा, त्याचा अभंग बघावा, चांगला उपयोग करावा. लोक कीर्तनात मोबाईल चालू ठेवतात आणि वाजला की बाहेर जावं, तसं उपयोग होत नाही महाराज, चांगलं नसतं महाराज. कीर्तन हे साधन केवढं सोपं नाही, हे साधन नाही, याच्यातून हलायचंच नाही, लई भयानक. अहो हे साधन आपण काय झालंय, आपला अतिपरिचयात आवडण्या झाल्या, आपल्याकडून अतिपरिचयात आवडण्या झाल्या, चांगल्या नाही त्या गोष्टी, होच नाही. अरे या साधनासाठी काय काय देह जिजवलेत या लोकांनी, या जुन्या लोकांनी. मी अनेक वेळा सांगत असतो, माझे श्री गुरु आजोबा असतील, माझे वडील असतील, माझे पूर्वज असतील, ह्या गावाला कसे आले असतील मला माहित नाही. त्या काळामध्ये येत असताना कसे रस्ते असतील, चालत आले का सायकलवर आले का बैलगाड्याने आले. पण महाराज आज आपलं भाग्य, आपले पूर्वज ज्या रस्त्याने येत चालत फिरत होते, बैलगाडीत फिरत होते, त्या रस्त्याने आपण चार चाकीत येशीत येतो, ही मोठं आपलं भाग्य. त्यांनी किती कष्ट घेतले असते, हे घडवण्यासाठी, हे टिकवण्यासाठी किती कष्ट घेतले असते. सोपी गोष्ट नाही महाराज. पहिल्या काळातला परमार्थ पदरचं खाऊन होता, पदरचं खाऊन म्हणून टिकाऊ होता. ऐका, मग हे साधन तेवढं सोपं नाही. मनाच्या आनंदी साधन करत असताना मनाच्या आनंदापासून केलं पाहिजे, आवडीनं केलं पाहिजे. तुकोबाराचं वाक्य मनाच्या आनंदी आवडीने. कोणतं साधन? गाये नाचे उडी, गाणं असावं, नाचणं असावं आणि उड्या मारणं असावं. आता ऐका, गाणं कसं असावं? देवाला आवडल असं असावं. कुणाला आवडल असं? देवाला आवडल असं असावं. गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, त्याला गाणं म्हणतात. आमचं उलट चाललंय, गात जागा गात जागा गात जागा प्रेम लोकांनी द्यावा, मग परिणाम त्याचा पाकिट मोठं भरून द्यावा. चुकलं का काय? हे परिणाम आहे
आहे सध्याची वस्तुस्थिती. गायन कसं असावं? गात जागा प्रेम मागा विठ्ठला, देवाला प्रेम मागावं, देवानी प्रेम करावं, देवाला गायन आवडावं. बरं नाचे, देवाला आवडल असं नाचावं. उग कसं बी येडेवणी डॉल्बी पुढे नाचल्यावणी नाचनायला सुद्धा काही परिणाम आहेत. कसे पाऊल खेळावेत, किती शिस्तीत खेळावेत. आपल्याकडं ठोबर रुपये पूर्वीच्या काळामध्ये महाराज आपल्याकडं मधल्या ठोबर रुपये बैठण्याला विठ्ठल बैठण्याला विना देत असताना 15-15, 20-20 मिनिटं लोक पावलं खेळायचे. त्याला स्टेप होत्या. पण आता पकवायच्या डायरेक्ट तिसऱ्या स्टेप मध्ये जातो. इथलं सांगत नाही, बाहेरचं सांगू की बघू ना कशी प्रत्येक गोष्टी पायरी ठरलेली आहे. एकपट लय ठरलेली आहे. पहिली एकपट असावी, मग दुप्पट असावी, मग तिप्पट असावी, मग चौपटीला जावं. तिप्पटीला कधी जावं? मधल्या भजनाची पहिली पुंडलिक झाली की मग जावं. आणि चौपटीला कधी जावं? दुसरी पुंडलिक झाली की मग चौपटीला जावं. ही पहिल्यांदाच तिप्पटीला जात आहे. मग आमच्यासारखे ते आता मग लय होते. मग आम्ही आपलं म्हणतो तुझं कसं असं उद्या तुझं झालेलं आमचं बघू आपलं सारे. त्याचा अर्थ काय? का परंपरा आहे. माझा मुद्दा एवढाच आहे, ते देवाला आवडावं. माझ्या ह्याच्यासाठी बोलणे गाये नाचे उडे आपुल्या छंदी मनाच्या आनंदी आवडीने ते आवडीने असावं. ठीक आहे. कोणतं साधन? हे भजन नावाचं साधन असेल, कीर्तन नावाचं साधन असेल, सप्ताहरूपी नावाचं साधन हे मनाच्या आनंदे आवडीने. ठीक आहे. मग काही लोकांनी विचारलं म्हणजे महाराज आता 9 वाजतच आलेत म्हणले, कशाला आता तुम्ही सांगा म्हणजे पटकन, तुमचा पाय बी मोडलेला आहे, पाय सुजल पुन्हा, तुमची काळजी आम्हाला म्हणले, कशाला उशीरपर्यंत उगाच ताण काढता. आम्हाला मुद्दा तुम्हाला काय सांगायचा हा लक्षात आलाय म्हणले. मग आता आम्हाला सांगा, हे साधन वैष्णवाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर भक्तिरूपी नावाची सुख मिळते कळालं हो म्हणले. हो, पण त्या साधन करत असताना त्या साधकाची स्थिती काय असावी? तुकोबारा सांगतात या साधनामध्ये त्या साधकाची स्थिती काय असावी? लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन यानंदते. या ठिकाणी आल्यानंतर कीर्तनामध्ये भजनामध्ये पहिली गोष्टला काय करावी लागते? लाज सोडून द्यावी लागते. लाज सोडून द्यावी लागते म्हणजे पिऊन कीर्तनात यायचं ती लाज नव्हतं. हिथं आल्यावर टाळ घ्यायला लाजायचं नाही, घेतला तर वाजवायला लाजायचं नाही, टाळ घेऊन उभा राहिला तर वाजवायला तर लाजायचं नाही, पण पुन्हा म्हणायला सुद्धा लाजायचं. लय परिणाम वाईट झाले संप्रदाय. ते 2 जणांनी चालू म्हणायचे, बाकी त्यांनी काय माशा मारायचे, ती लय चालीचे कारण बाकीचे काय बिनचालीचे. अवघड महाराज कुठं बाहेर बोलायची पंचायती. पूर्वीच्या काळात काय होतं? एकाने पुढं म्हणायचं सगळ्यांनी, हे सगळ्याला जमत होतं. मला सांगा या पुढच्या पिढीला केव्हा जमणार आहे हो? आता ह्या पोरातल्या या विद्यालयात गणेश महाराजांची एवढी चांगली सुंदर संस्था आहे. आता ह्यातल्या पोरांनी जर 2च गायक तयार झाले बाकीच्याने काय करावं? यावर बसव. संप्रदायामध्ये गंमत अशी आहे, प्रत्येक चौअंगाने चिरा तयार झाला पाहिजे. त्याला भजनही जमलं पाहिजे, त्याला पकवाजही आला पाहिजे, त्याला कीर्तनही आलं पाहिजे. पण ते कसं आलं पाहिजे? शुद्ध सात्विक मनाने आलं. या 4ही गोष्टी त्याच्या अंतःकरणामध्ये ठसल्या पाहिजे. म्हणून तुकोबाराला विचारलं, तुकोबारा त्या साधकाची स्थिती सांगा ना. ते म्हटले लाज भय, इथं भ्यायचं नाही, लाज भय. तिसरी गोष्ट शंका. हिथं आल्यावर सप्ताहामध्ये सप्ताहातल्या कुठल्या गोष्टीवरती शंका घेतली की ती देवावर शंका घेतल्यासारखी. कोणावर? देवावर. आणि देवावर शंका घेतली की समजून घ्यायचा कार्यक्रम आपला ओके. तुम्हाला उदाहरण देऊ का? त्या काल्याच्या कीर्तनामध्ये सांगत असतात बघा नेहमी. काय झालं? भगवान श्रीकृष्ण परमात्मा चोऱ्या करायला फिरायला सगळे निघाले, सगळे गोपाळ म्हणून सगळे चोऱ्या करायला गेले. गंमत काय झाली? ते रोज देवाने डोळे झाका म्हणायचं गोपाळाला, गोपाळाने डोळे झाकायचे, सगळे गोपाळ वाड्याच्या आत जायचे. एके दिवशी वाघड्या म्हणला, ही काय करतोय? ही कळावंच आपल्याला. कोण? देव. ही डोळे झाक म्हणतोय आपल्याला, काय करतोय कळ म्हणजे वाडा आपल्यात येतोय का आपण वाड्यात जातोय हे कळायला पाहिजे ना. ही काय खेळ करतोय मग आपण बघावंच. एक दिवशी काय झालं? चोऱ्या वगैरे आज सगळं झालं. दही तूप दूध दोन्ही भरपूर खाल्लं आणि देवाने बाहेर यायच्या टायमाला डोळे झाकायला सांगितले. कोणाला? गोपाळ. डोळे झाका, चला आता आपल्याला बाहेर जायचंय. वाकड्या म्हणला आता हीच वेळ का? डोळे झाक म्हणलाय ना, मग आता काय करावं? ते मला काही नाही, डोळे झाकायचे, पण आपण कसे झाकायचे? त्याला कळल असे नाही झाकायचे, अर्धे झाकायचे. म्हणजे काय केलं त्याने? असे हात घेतले, असे लावले, फटी उघड्या ठेवल्या, डोळे उघडे ठेवले. शंका कोणावर घेतली त्यांनी? हे लक्षात मला इथं बोलायचे. शंका कोणावर घेतली? देवावर घेतली.
आता देवाला सांगायची गरज आहे का चतुर राहतो गुण लावण्याची? अरे ज्याच्या विश्वाच्या सत्तेची सत्ता एवढे वृक्षाचे हे पान आले ज्याची, त्याला डोळे तुमचे उघडेच हे कळत नाही. त्याला एवढं कळत नाही तुम्ही कीर्तनाला आलाय, महाराजाच्या ध्यान आलाय का मनापासून आलाय एवढं कळत नाही. तुम्हाला काय वाटतं? अवघड आहे. मनापासून लोक काय म्हणतील का, गाव काय म्हणाल का म्हणून, तसं नाही. मनापासून आलं का नाही हे त्याला कळतंय. त्याला गरज नाही, कोणाला समाजाला सांगायची गरज नाही. तो पाहतोय हा मनापासून आलाय कीर्तनाला का कसा आलाय. देवाने पाहिलं वाकड्याने असे डोळे झाकले, देवावर शंका घेतल्याबरोबर बाकीच्या गोपाळाचे डोळे सगळे झाकले होते ना, ते सगळे गोपाळ कुठे गेले? वाड्याच्या वाकड्या एकटाच मध्ये अडकला. कुठं? सवण्यात. तुम्हाला सवनं आठवतं का? जुन्या वाड्याला काय होती? सवनी असायची महाराज. ते दूर बाहेर जायला, उजेड आत पडायला, म्हणजे व्हेंटिलेटर. आजच्या भाषेत त्याचं नाव काय जुन्या काळात? व्हेंटिलेटर असावं, म्हणजे मोकळी हवा खेळती राहावी. पहिल्या काळातलं त्या सवण्याच्या मध्येच अडकला. आणि गंमत काय झाली, ते मध्ये अडकल्यामुळं आतल्या गोवळणीनं धरलं, पाय धरून खाली ओढायचं. कुणाला? वाकड्याला. आणि वरच्या गोपाळाने हात धरून त्याला वरी ओढायचं. मग त्याचा अर्थ काय? ना घर का ना घाट का. ज्याला देवावर शंका घेतली की त्याचा कार्यक्रम असा होतो. बरं एवढ्यावर भागलं नाही. त्या वाकड्याला विचारा जाऊन गोकुळात काय झालं. त्या गवळणी म्हणल्या कवा नाही ते महाराज आपल्या घरी आलाय, वाकड्याचे पाय लागले, एवढं कीर्तन चांगला करतो, पाय मोडून सुद्धा एवढं उभा राहतो, महाराज घरी आले, सेवा घडली पाहिजे. मग त्याने काय केलं महाराज, गवळणीने सांगितलं, दोन गवळणी दोघांचे त्याचे पाय धरले, दोन अशी ओढून. कुणाचे? वाकड्याचे. कशासाठी? देवावर शंका घेतली की काय कार्यक्रम होतो एवढं मला सांगायचं आहे का. दोघींनी दोन पाय असे धरले महाराज. आणि दुसऱ्या दोघी जणी होत्या, त्या म्हणल्या आपल्या गाईला खायला ओलीची पाड, म्हणजे ओली वैरण आणलेली. मग चांगलं निभर बघून ओलीची पाड दोन घेऊन. बरं का आगे घेऊन तर ये. त्या दोघींनी पाय धरले, दुसऱ्या दोघींनी महाराज ओल्याचे पाडानं अशा पिंढऱ्या शेकल्या. म्हणता महाराज ओल्याचे पाडाचा मार पिंढरीवर खाल्ल्यावर कळल, घरी गेल्यावर मारून घ्या मग कळल. अनुभव येच, मला अनुभव आहे चांगला. अनुभव आहे. आम्ही संस्थे शिकत असताना काय खात्या खाल्ल्या महाराज, माधुकरी मागून खाल्ले आम्ही नगरला. गणेश महाराज भाऊंकडं शिकायला असताना जयवंत महाराज असो आम्ही असू, महाराज माधुकरी मागून खाल्ल्यात आम्ही. आता पंचपक्व नाही पोरांना जेवायला. आणि त्याला विचारलं का नाही, अरे ज्ञानाची व्याख्या काय, मोक्षाची व्याख्या काय? ती म्हणजे मोक्ष म्हणजे काय असतं, आम्हाला मुक्ती ते मोक्ष तसं काही कळत नाही. फक्त असं चालत नाही. संस्था संप्रदाय हे टिकण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी महाराज सत्वगुणातून, म्हणजे त्या परंपरेमध्ये, त्या चाकोरीमध्ये पाहिजे. असा मार दिला महाराज. वाकड्या लागला वरती शिमगा करायला. देवाला दया आली. देवाला अंतःकरणापासून वाकड्याने नमस्कार केला आणि मग देवाने सोडलं. लाज भय शंका, म्हणजे देवावरती या साधनावरती शंका घेतली की त्याचा कार्यक्रम झाला म्हणून समजायचा. आणि दुरावीला मान. आता सगळ्यात महत्वाचा शब्द आहे मान. आता सांगा ना, लोक मानाला हापापलेत का अपमानाला हापापलेत? तुमचं मत काय? तुकाराम महाराज तर म्हणतात निंदकाचे घर कुठं? शेजारी. कुणाच्या? आपल्या का तुकोबराच्या? ही तरी कळायला पाहिजे. गंमत अशी महाराज, कीर्तनाला असतात लोक, नवीन गाव असतं. आता आम्हाला काय माहिती तिथं काय उभा राहिलेले असतात, इकडे इकडे असतात. आम्हाला बोलण्याच्या नादात मधली चाल घेतली नाही, शेवटची चाल उरका बाबा आता म्हणून आम्ही आपलं उरकायच्या नादात असतो. मग ते गायकाला चाल देत नाहीत, गडबडीत विसरून जातात लोक. कीर्तन ऐकण्यात मग्न झालेले असतात, ती चालीकडे विसरून जाते. आणि मग कीर्तन सुटलं करेन, जी गायकाची चाल राहिलेली असते का ते मग म्हणतं हा लोकाला नाही कळालं म्हणून काय झालं. पण महाराजाला कळू नये का काय मी किती चालीचा आहे, म्हणजे चाल म्हणायचा हे म्हणतोय मी. चालीचा शब्द मला कुठेही लावू नका. मला चाल येते, मला भजन येतं, म्हणजे मला द्यायला पाहिजे होतं का नाही. मला काय माहिती तुला येतं का नाही, माझं काय घेणं देणं आहे. ते आमच्या नावाने काय करतो बदनामी. म्हणजे का? मानासाठी, सेवेसाठी नाही. सेवेसाठी धडपड असावी, मानासाठी नसावी. तुकोबाराय म्हणतात दुरावीला मान. ज्याचा मान दूर केला ना त्यांनीच परमार्थात यावं. माना आणि अपमानासाठी परमार्थात येऊ नये. जरा पुढे जाऊन सांगतो, तुमच्यासाठीच नाही आम्हालाही सांगितलं तुकोबारांनी नियम. काय नियम सांगितलाय? कीर्तन कुणाला करता येतं? त्या अभंगाची सुरुवात आहे तुकोबारांच्या, तुमकोनिया मान दंभ आणि मग करी तो कीर्तन. तुकोबाराय म्हणतात ज्यांनी मान आणि दंभ ज्यांनी थुंकून दिलाय, म्हणजे ज्यांच्याजवळ मानही नाही, ज्यांच्याजवळ दंभही नाही,
अशालाच कीर्तन करायचा अधिकार आहे. मग हे साधन नकळे साधन या परते कोणतं? गाये नाचे पुढे आपोलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. ठीक आहे म्हणजे काय अडचण नाही. मग शेवटी तुकोबाराला देवाने विचारलं, अहो तुकोबार तुमच्या आता अंतःकरणामध्ये आता काही इच्छा असेल ना? मग नाही का? तुम्हाला वैष्णवाची संगती झाली, भक्तिरूपी नावाच्या सुखाची प्राप्ती वैष्णवाच्या संगतीत झाली. हो मग आता काय इच्छा आहे? तुकोबारा म्हणतात, देवा ऐक, आता आमची एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे? काही नाही, आम्हाला वैष्णवाची संगत घडली, वैष्णवाच्या संगतीमध्ये भक्तिरूपी नावाचं सुख भेटलंय. ते सुख भेटण्यासाठी आम्हाला वैष्णवाच्या संगतीमध्ये साधन कळालंय कोणतं? गाये नाचे पुढे आपोलिया छंदे. हे साधन आम्हाला कळालंय, बरोबर आहे. पण त्या साधनामध्ये असणारी जी ते साधकाची जी स्थिती आहे, ती स्थिती म्हणजे स्थिती कशावर अवलंबून आहे? ती म्हणजे मनावर अवलंबून आहे. बरं, मग त्या मनाची स्थिती टिकवून ठेवण्याचे उपकार हे मागणं तुकोबारा अभंगाच्या शेवट. तुक म्हणे आता तुक म्हणे आता आपुल्या सायासी 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 सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे. जगदिशा हे नाव हे विशेषण जगद्गुरु तुकोबाराने देवासाठी वापरलं.
आता काय करा, आमच्या मनाची स्थिती जी आहे ती तुम्ही टिकून ठेवा. कुठली स्थिती? साधनामधली. कोणतं साधन? गाये नाचे पुढे आपोलिया छंदे. हे साधन तुम्ही का करायला लागला? ते म्हणले भक्तिरूपी नावाच्या साधनासाठी हे साधन होतं. बरं ठीक आहे, मग हे भक्तिरूपी नावाचं साधन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं? तर तुकोबारा म्हणतात आम्हाला वैष्णवांची संगत करावी लागली. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदी आवडीने झालेली सेवा. ज्ञानोबराय तुकोबाराय संत कबीर महाराज आदी सकळ संतांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी थांबतो. मी सुरुवातीला